आम्ही न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या। सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। आपण बघतो की पालघर जिल्ह्यातले जे ओबीसी बांधव आहेत त्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे आणि आजचा 5वा दिवस आहे। सातत्याने त्यांचं आंदोलन सुरू आहे। आज आपण त्यांना पुन्हा भेटण्यासाठी आलेलो आहेत, त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आपल्यासोबत काही उमेदवार आहेत, त्यांना आपण काही प्रश्न विचारत। मॅडम नमस्कार। नमस्कार मॅडम, किती दिवसापासून सुरू आहे तुमचं आंदोलन? आज आपल्या आंदोलनाचा सर 5वा दिवस आहे। 5वा दिवस आहे आणि मला वाटतं आता 2 दिवसामध्ये पुन्हा रक्षाबंधन आहे। मग तुम्ही आता बहिणी सगळ्या जाणार रक्षाबंधनसाठी भावाला राख्या बांधायला? नाही, आम्ही यावेळेस रक्षाबंधनला जाणार नाही आहोत, कारण आमच्या भावांनी आम्हाला आवाहन केलंय की आम्ही यावेळेस तुमच्याकडे रक्षाबंधनसाठी येतोय, तुम्ही येऊ नका, तुम्ही ज्या जागेवर बसलेले आहात तिथे तुम्ही ठाम बसून राहा आणि ह्या वेळेस तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढताय, तर ह्या वेळेस तुला ओवाळणी म्हणून मी सुद्धा तुझ्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी तिथे त्या मंडपामध्ये त्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। आणि या ठिकाणी आमचे भाऊ सुद्धा, सगळ्या बहिणींचे, लाडक्या बहिणींचे भाऊ सुद्धा या ठिकाणी रक्षाबंधनला येऊन आम्हाला सहकार्य किंवा आम्हाला सपोर्ट करणार आहेत। बघा, याच्यातून एक चित्र स्पष्ट दिसतं, जेव्हा भाऊ आणि बहिणी एकत्र येतील त्यावेळेला पालघर जिल्ह्यामध्ये काहीतरी वेगळं चित्र दिसेल। मला अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की मॅडम, ही जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलणार? लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात जर सर बोलायला गेलं तर सरकार किंवा प्रशासनामध्ये बसलेले आमचे जे लोकप्रतिनिधी, आमचे जे भाऊ म्हणून आहेत, आता रक्षाबंधन जवळ आले तर आम्ही लोकप्रतिनिधींना सुद्धा भाऊ किंवा बहीण या नावाने संबोधणार सर। तिथे जे बसलेले आमचे भाऊ आहेत त्या भावांना एक विनंती आहे, प्रशासनामध्ये बसलेल्या भावांना, की तुम्ही या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून जो काही निधी आम्हाला देतायत तो एक वेळ आम्हाला नाही दिला तरी चालेल, पण आम्ही ज्या न्याय हक्कासाठी, आमच्या नोकरीच्या मागणी जी आम्ही करतोय किंवा आमचं जे आरक्षणाच्या बाबतीत आम्ही जी काही मागणी करतोय, तुम्ही ती ह्या वेळेला आम्हाला ओवाळणी म्हणून द्यावी। लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून जे काही आम्हाला दिलं जातं तर त्या नोकरीच्या माध्यमातून आमच्या त्यांनी त्या पदरामध्ये ती ओवाळणी टाकावी। नक्कीच आपण अपेक्षा करूया की येत्या 28 तारखेला परवा महाराष्ट्र शासन, फडणवीस साहेब असतील की उपमुख्यमंत्री साहेब असतील, परमनंट ऑर्डर देऊन यांना खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजनेचं जो आपण म्हणतो ओवाळणी देतील अशी अपेक्षा करू। धन्यवाद।